पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। परिबाळा ऐक माझं, हे बघ अगं मी फ्रेंडशी बोललीये तर तुझ्या आईला घेऊन येतोय। हा तू आधी इंजेक्शन घे। नाही तू खोटं बोलतेस, सगळे माझ्याशी खोटं बोलता, मी कोणाचंच नाही ऐकणार। आधी इंजेक्शन घे ना परी, अशी काय करतेस तू? हा इंजेक्शन नाही नको मला इंजेक्शन, नाही नाही मला आई पाहिजे नाही। काय चाललंय परी तुझं? एकदा सगळं कळत नाहीये तुला? शांत बसायचं, एकदम चूप, अजिबात आवाज करायचा नाही। अरे देवा, हे मी काय केलं? मी परीला ओरडले। माझ्या परीला मी कशी ओरडू शकते? नाही 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 नाही, परी बाळा सॉरी सॉरी हा बाळा, सॉरी सॉरी बाळा, ये ना माझ्या जवळ, ये ग बाळा प्लीज। अगं माफ कर ना आपल्या मोठ्या आईला, माझं खरंच चुकलं। मी 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 हवं तर ना कान पकडते, मी उठा बशा काढू का? हा सांग ना परी बाळा, अशी रुसू नकोस ग। हे बघ ना, हे एकदा इंजेक्शन घे ग बाळा, नाही तर तब्येत बिघडेल का? अनुष्का मॅडमचा नंबर मिळाला। थांबा बाळा, हॅलो अनुष्का, तू अनुष्काच आहेस ना? अगं मी 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 यशची काकू, मिथिला काकू, ओळखलेस तुम्हाला? हे अगं थांब थांब थांब, मला बोलायचंय तुझ्याशी, थांब ना, फोन नको ठेवू। हा हो काकू ऐकते, बोला ना। अगं ते परी ते यशला फोन पण इंजेक्शन घेत, ती बसली तिकडे, काय कळत नाही। तू येशील ना? काकू तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा काकू, काय बोलताय नीट बोला, मला काही कळत नाही। अगं अनुष्का, अगं कोणालाही बोलो, पण मी आई आल्याशिवाय इंजेक्शन घेणारच नाही। मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे। अगं परी बाळा, नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही। अगं थांब, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे। अनुष्का, अगं तू 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 ये ना। हॅलो, हा हो काकू ऐकते मी, बोला ना। अगं अनुष्का, तू येऊ शकशील का ग? प्लीज प्लीज ये ना अनुष्का। मी आता, काकू तुम्ही यशला कळवलंय का? अगं त्याला किती फोन केले ग, पण तो उचलतच नाही, त्याचा फोनच लागत नाहीये। खरं तर मला काही सुधरतच नाहीये। इकडे परी माझं काहीच ऐकत नाहीये, हट्ट धरून बसलीये ग। आई हवी तिला, इंजेक्शन पण घेत नाहीये ती। मी बघते यशला कॉल करून, तुम्ही काळजी करू नका काकू। अगं ती आई शोधतीये ग, तिला आई हवीये। तू येशील का प्लीज? हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण तू प्लीज ये। काकू तुम्ही असं रडू नका प्लीज, मी बघते, मी करते काहीतरी, मी बघते। प्लीज ये तू अनु, प्लीज ये। निघालो निघालो, अर्ध्या तासात पोहोचतोय। हा तुम्ही चिंता ना करो। हा जय श्री कृष्ण। अरे वा, राजकन्याची मम्मी तर तयार झाली आहे। राजकन्या काय छे, जा तिला लवकर बोलून घेऊन ये। काय तिकडे वाट बघतायत सगळे आतुरतेने, आणि तिला म्हणावं नटण्यावर जास्त वेळ घालवू नकोस, नाही तर नवरा मुलगा पळून जाईल। छाया
सांगितलं ना मी तुला, देवी मा सगळं व्यवस्थित कर, काळजी करू नकोस. सांभाळून मी काय म्हणते, एक मिनिट, तुला आता शेवटचं सांगतो, हा विषय या घरात नको, कळलं? जा तिला घेऊन ये लवकर, मी गाडीपाशी थांबतो. आज तिच्यासाठी मी गाडी चालवणार आहे. जा बोलो. एक बार सांभाळून आज खरंच मस्त झाली हा डील समीर. म्हणजे पहिल्या फटक्यात आपण डील क्रॅक केली. इट्स अमेझिंग यार. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. वेल डन. मिथिला काकूचे एवढे मिस्ड कॉल्स. काय अवस्था करून घेतली आहे काही तुझे एकदम. एक मिनिट. हॅलो हॅलो यश. हॅलो. हा काकू काय झालं? तू बरी आहेस ना? एवढे मिस कॉल्स होते तुझे. सिमी काकूने पुन्हा काही केलंय का? अरे यश काकू हे तू शांत हो प्लीज. आधी शांत हो आणि मला सांग काय झालंय. अरे सॉरी रे यश. मी खूप समजावलं रे तिला, पण ती काही समजायला तयार नाहीये. मी हारले रे यश, मला माफ कर यश. काकू हे तू प्लीज आता त्या अनुष्काचा विचार डोक्यातनं काढून टाक. ओके? अनुष्का? अरे नाही यश, आपलं परीबद्दल बोलतीये मी. परी? परीचं काय काय झालंय परीला? अरे बघ ना, ती काहीच ऐकत नाहीये रे. ती माझं ती इंजेक्शन पण घेत नाहीये. आई आल्याशिवाय इंजेक्शनच घेणार नाही म्हणते. मला समजतच नाहीये मी काय करत आहे. यश तू ये ना. गॉड. ओ काकू तू काळजी नको करू. मी पोहोचतोच लगेच. हा मी पोहोचतो लगेच. डोंट वरी. डोंट वरी. काय झालं परीला? काय झालं? परी आहे ना? परी इंजेक्शन घेत नाहीये यार. तिला तिची आई हवी आहे. बरं ठीक आहे चल आपण ताबडतोब पॅलेसला जाऊ. मी तुझ्या बरोबर येतो. चल. हो चल चल. यश हा तू पुढे पॅलेसवर जा. मी अनुष्काला घरी घेऊन येतो. नाही नको समीर. तिला नको. अरे का नको? परी म्हणते ना तिला तिची आई हवी म्हणून. मग मी अनुष्काला घेऊन येतो ना. पण ती परीची आई नाहीये समीर. ती अनुष्का आहे, नेहा नाहीये. आणि ऑलरेडी तिने आपली बरीच मदत केली आहे. असं पण सारखं सारखं तिला नाही सांगू शकत यार. तिचं लग्न ठरलंय आता आणि त्यातून आपण तिला सांगितलं आणि त्या जयंतीला कळलं आणि त्याने तिला अडवलं तर ते अनुष्काच्या मनाला खात राहील आणि तिला गिल्ट येईल बिचारीला उगाचच. ते नको. खरंच नको. अरे पण नको समीर. खरंच नको. आपण काहीतरी मार्ग काढू ना. आपण बोलू परीशी, बघू काय होतंय ते. आणि नाहीच काही करू शकलो तर मग बघू आपण तिला रिक्वेस्ट करून. ठीक आहे पटकन पॅलेसवर जाऊ. चल. रितेश भाई, किंजल भाभी, मला तुमची एक मदत हवी आहे. बोल अनुबेन बोल. म्हणजे यशवर्धन, मला माहिती होतं अनुदी तू असंच काहीतरी भारी करणार आहे. ते 3 इडियट्स मध्ये नाही का ती करीना कपूर तिच्या लग्न मंडपातनं पळून गेली, तशी आपली अनुदी तिच्या एंगेजमेंट मधनं पळून जाणार आणि आम्ही तुला म्हणणार जा अनुबेन जा, जी आपली जिंदगी. चुप ने मूड बंद राख ना जरा. केवढा आवाज नुसती ओरडते. चुप चुप मूड बंद राख. कोणी ऐकलं ना, काकाजीने ऐकलं ना बाहेर तर आपल्या दोघांना घराबाहेर काढतील. जा रितेश जा म्हणून. चुप. तुम्ही टेन्शन ना लो रितेश, मी आहे ना. काका जेपर्यंत आपली अनुदी ना पळून गेली असणार एंगेजमेंट मधनं. अनुदी कुठे भेटणार यशवर्धन? कुठे करणार आहे तुम्ही लग्न? आणि आम्ही पण येणार आहे तुमच्या लग्नात. एवढी तयारी केली, एवढी शॉपिंग केली, ती वेस्ट जाईल ना. नाही तर चल भाभी, 1 मिनिट शांत हो आधी. तू जे समजतेस तसं मी काही करणार नाही. म्हणजे नाही पळून जाणार आहे यशवर्धन बरोबर? काय होणार नाही म्हणजे? अरे अनुबेन आता तर तू म्हणली तुमची हेल्प हवी आहे. हो मी म्हणाले अर्जंट हेल्प हवी आहे. मला ऍक्च्युली पॅलेसवर जायचंय, यशवर्धनच्या पॅलेसवर परीसाठी. परी ऍक्च्युली इंजेक्शन घेत नाहीये आणि त्यामुळे जर तिने इंजेक्शन घेतलं नाही तर तिच्या जीवावर बेतेल आणि मला जावं लागेल. ती पण अनुदी ही
परी कोण छे? परी यशवर्धन आणि नेहाची मुलगी आहे. ती खूप लहान आहे भाभी आणि तिला तिच्या आईची आठवण येते, नेहाची आठवण येते. आणि मी तिथून आल्यानंतर ती मला मिस करते, ती माझी आठवण काढते. त्यामुळे मला जावं लागेल. प्लीज पप्पानी काही सांगितलं ना तर प्लीज तुम्ही सांभाळून घ्याल. पण अनुबेन ते रितेश भाई प्लीज तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी जाते लगेच आणि लगेच परत येईन. तेवढं काम करून लगेच मी येते आणि एंगेजमेंटच्या मुहूर्ताच्या आधी मी पोचेन नक्की. पण फक्त त्याआधी जर पप्पानी काही विचारलं तर मी सांभाळतो तिकडे. जा नक्की सांभाळून घ्या ना. थँक्यू रितेश भाई, मी येते. अनु बेटा क्या जायचे? अनु इतक्या घाईघाईत कुठे चाललीस? घाईघाईत नाही मम्मी, मी ते साडी घालून मला म्हणजे फास्ट कसं चालायचं ते बघत होते. मम्मी मी खरंच सांगते मम्मी, आणि तुम्ही किती नाही मी कशी दिसते ते. छानच दिसते माझी अनु. पण बेटा एक सांगू काय? तुझ्या रे विदेश माहिती नाही तेव्हा तुझ्या आवाजावरूनच मला कळायचं तू जेवलीस का नाही, तुझा मूड कसा आहे. मी खरं सांगते आणि मला माहितीये माझ्याहून जास्त तुम्ही मला ओळखतात, पण काय बी सांगायची गरज नाही. तू न सांगताच मला समजा कळत. मी प्रॉमिस करते, मी तू जसं समजते तसं काही नाहीये. मी लगेच जाऊन येईन मम्मी, पण मला हा मागच्या गेटने जा. पुढच्या गेटवर तुझे पप्पा तुझी वाट बघतायत. त्यांना जर का कळलं ना तर ते तुला जाऊ देणार नाहीत. तर मी जानू छो ना. मम्मी म्हणजे मला जावं लागेल कारण ती परी ती यशवर्धनची छोटीशी मुलगी. मम्मी तिला ना डायबिटीज आहे आणि तिला ते इन्सुलिनवर असते. तिला जर इंजेक्शन नाही दिलं ना तर तिला माहिती नाही काय होईल. आणि मला असं आतून होतंय की मी त्या मुलीबरोबर असं नाही करू शकत. मला जायला हवं तिथे, तिला भेटायला हवं ना मम्मी. पण मी खरंच जाऊन लगेच येईन. लवकर जा, त्या पोरीला तुझी गरज आहे. आपल्या लेकराची काळजी आई नाही घेणार तर कोण घेणार नाही. म्हणजे तुला काय वाटते ह्याची काळजी मी घ्यायला पाहिजे ना, तुझी मम्मी म्हणून. थँक्यू मम्मी. ठाकूरची अनु माझी सख्खी मुलगी नाही तरी पण माझा तिच्यासाठी जीव तुटतो. मग तिचं काय होत असेल? ठाकूरजी आणखी माय लेकराची ताटाटूट नको. अनुला समजा आठवू दे ठाकूरजी. दादा चौधरी पॅलेस चालणार. चौधरी पॅलेस कुठे आलं मॅडम? खंडाळा. खंडाळा. नशीब दुबई नाही बोलला. काय एक कस्टमर भेटतात
अहो दादा ऐका ना दादा. ऐक ना ग बाळा तू. नाही मला आई पाहिजे म्हणजे आई पाहिजे म्हणजे आई पाहिजे म्हणजे आई अगं आपण पाहिजे. एकदाच इंजेक्शन लावून देऊ हं? नाही मला आई पाहिजे म्हणजे आई पाहिजे आत्ताच्या आत्ता. अरे यश, अरे बघ नाही इंजेक्शन घ्यायलाच तयार नाहीये आणि सगळं हट्ट करून बसली की मला आई पाहिजे मला काही कळतच नाही. आणि हे सगळं बघतोयस ना तू, हे बघ कसं सगळं असं पसरून टाकलंय. मला समजत नाहीये रे, बराच वेळ झाला तिने काही खाल्लंही नाहीये. बघ ना तू. काय झालं बच्चा? आई तर म्हणाली होती की ती देवबाप्पाला सांगून परत येईल. आईला का नाही पाठवलं देवबाप्पाने? मला माझी आई हवी आत्ताच्या आत्ता. तू एकदम बरोबर बोलतेस. म्हणजे आई म्हणाली होती की ती देवबाप्पाशी बोलून लगेच इकडे येईल म्हणून. सो आपण ना एक काम करूया, आपण देवबाप्पाशी भांडूया. हो आपण भांडूया आणि त्याला विचारूया ह्याला काय अर्थ आहे. तू म्हणाला होतास ना की आईला तू पटकन इकडे पाठवशील, आई तुझ्याशी बोलणार होती. मग काय झालं? आई अजून इकडे आली का नाहीये? मला आईला भेटायचंय. फक्त एकच प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. काय प्रॉब्लेम असा आहे की भांडायसाठी आपल्याला ताकद लागणार आहे, हो की नाही? आणि ताकद येण्यासाठी आपल्याला इंजेक्शन हे घेतलं पाहिजे. नाही तर देवबाप्पा काय म्हणेल की परीमध्ये ताकद. परीमध्ये ताकदच नाही. देवबाप्पा म्हणेल हे काय, तिला काय मसल्स काय स्ट्रेंथच नाहीये बॉडीमध्ये. मग तर काय भांडण झाल्यावर मीच जिंकणार असं देवबाप्पा बोलेल. मीच जिंकणार, परीमध्ये ताकदच नाहीये. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण एकदा इंजेक्शन घेतलं की आपल्याला व्यवस्थित कळेल की मला आईकडूनच इंजेक्शन घ्यायचे. तू जा आणि घेऊन ये तिला. परी माझं ऐक ना बच्चा. नाही बरं हे बघ, तू आधी इंजेक्शन घे, मग मी आईला घेऊन येतो. प्रॉमिस? ओके. मला आई पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं बरं ठीक आहे, तू शांत हो यश, मी बोलून घेऊन येतो. अरे समीर, खर तर मी अनुष्काला फोन केला होता. काय करू, अरे काय करावं मला सुचतच नव्हतं, म्हणून मी तिला सगळं कळवून टाकलं. पण आता बराच वेळ झालाय, तिचा काही कॉलच आला नाही रे पुन्हा. अहो मॅडम काय करताय, कुठे जायचं आहे? दादा खंडाळाला चौधरी पॅलेस. प्लीज प्लीज दादा, माझी मुलगी आजारी आहे दादा. प्लीज खंडाळा? तुम्ही मागाल तेवढे पैसे देते. तुमचे जेवढे पैसे होतात ना त्याच्यात 10 पट जास्त पैसे देईन. पण प्लीज चला, प्लीज दादा प्लीज. बरं ठीक आहे, सोडतो. शेफाली अहो, हर तऱ्हेने परीला समजून झालंय आता. नाही ते ऐकायला तयार नाही, हट्ट करते ती. हो तेच पण ती माझी आई आल्याशिवाय, तिने मला इंजेक्शन दिल्याशिवाय, तिने खाऊ घातल्याशिवाय मी काही खाणार नाही आणि इंजेक्शनही घेणार नाही. आता काय करणार? सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले. हेच म्हणलं मी यशला की अरे बोलूया ना आपण अनुष्काला, थोड्या वेळा करता बोलू. तिला काही सिच्युएशन माहित नाही, अशातला भाग नाही. ती येईल, थोडा वेळ परीने खाल्लं, परीने इंजेक्शन घेतलं की ती परत जाईल 10-15 मिनिटात. कसलं काय, तो परीचा बाबा आहे, तो तिच्याहून जास्त हट्टी. तो म्हणतो अनुष्काला नाही बोलवायचं. आता काय करू मी तरी? नाही अनुष्काला कळवून झालंय. मिथिला काकूनी ऑलरेडी फोन केला होता. मला नाही वाटत ती आता येईल. अहो कमॉन शेफाली, यायचं तर एव्हाना आली असते ती. तिला केव्हाच कळवलं मिथिला काकूनी. असो बघूया, मी जातो आत, मी तुम्हाला कळवतो नंतर फोन करू. ओके बाय. अनु बेटा अनु. छाया, अनु कुठे आहे? हा एवढा वेळ लागतो तयार व्हायला?
अगं मी त्यांना सांगून बसलोय जाऊया बापूंच्या घरी, अर्ध्या तासात पोहोचतो. आपण अर्धा तास इथेच झालाय आपल्याला. कुठे आहे ती? हरे कृष्ण 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 हरे हरे. तुला सांगून काय उपयोग नाही. तुझा तो इमोशनल ड्रामा ऐकण्यापेक्षा मीच तिला बोलवतो. थांबा, ती रूम मध्ये नाही आहे. म्हणजे ती गेली. गेली? कुठे गेली? या आधीच तिला जिथे जायला पाहिजे होतं ना तिथे गेली. छाया, काय बडबडतेस तू? ते गेली? अनु बेटा, काय केलं? काय केलं तू? नाही, तुला एकदा सांगितलं ना. नाही हे बघ, तू इंजेक्शन घे. मी प्रॉमिस करतो मी आईला घेऊन ये. ओके प्लीज. हे बघ प्लीज, जेन्युइनली. हे बघ सुनबाई, आम्ही हात टेकले का आता? माफ करा मला. आता तूच वाचव तुझ्या लेकीला. परी, आई, तू तू आलीस? देवच पावला ग. आई ये ना. आई, तुला बाप्पानेच पाठवलं ना, मला माहित होतं. तो तुला नक्की पाठवणार. कारण मी पण तुझ्यासारखं डोळे बंद करून बाप्पाकडे प्रार्थना केली. आईला लवकर पाठव सांगितलं. तू नाही पाठवलंस तर मी कट्टी घेणार. फ्रेंड, मी तुला म्हटलं होतं ना की बाप्पा आईचं ऐकतो, आणि माझं सुद्धा. नाही घेत. परी, परी बाळा, आता तुझी आई आली आहे ना? आणि बाप्पानी पाठवले तुझ्या आईला, हो ना? आता तू इंजेक्शन घेणार ना? तुला माहिती परी, बाप्पाला काय सांगून आली आई? काय? आईने बाप्पाला असं सांगितलं की तिला ना तिच्या बाळाची परीशी खेळायचंय, म्हणून प्लीज खाली पाठव तिला. आणि जर आता बाप्पाला कळलं ना की परी आजारी आहे तर बाप्पा चिडेल ना, आणि मग तू परत आईला बोलून घे. त्यामुळे तुला पटकन बरं व्हायला हवं ना, हो ना? मग पटकन इंजेक्शन घे. मग परी बरी झाली ना की आपण बाप्पांना सांगू आम्ही तर तुला फसवलं, हो ना? फ्रेंड थांब, तू नाही इंजेक्शन द्यायचं, आईच देईल इंजेक्शन. परी
बेटा आई आत्ताच आली आहे ना, दमली आहे ती बिचारी. एक काम करूया, आज मी देतो इंजेक्शन, उद्या आई देईल. ओके? नाही म्हणजे नाही, आईच देणार आज इंजेक्शन. आई तू देशील ना प्लीज? परी हे बघ, तू म्हणाली होती आई यायला हवी. आई आता आली आहे ना, आता घे ना इंजेक्शन प्लीज. नाही. ठीक आहे यश, आता ती म्हणती एवढं तर अनुष्काला देऊ दे ना इंजेक्शन. सोबत तिला इंजेक्शनचा फॉबिया आहे, ती नाही देऊ शकत इंजेक्शन. परी हे बोगस हट्ट करू नको, मी देतो आज तुला इंजेक्शन. ओके? नाही, मी तुझ्या त्यातून घेणार आहे इंजेक्शन. परी बेटा ऐक ना, आईला. यश Are you sure? गणपती बाप्पा मोरया. छोटी परी भरलेली आहे. हॅपी बर्थडे परी. हॅपी बर्थडे टू यू. तुला तर माहिती आहे ना, अपने पास बहुत पैसा है. आईसाठी, परीसाठी आणि काका काकूंसाठी एक छोटासा पॅलेस. अगं दे ना लवकर इंजेक्शन. तू रोज का रडते गाई? तुझं इंजेक्शन. तू स्ट्रॉंग व्हायची आहेस ना. का रडते? तू स्ट्रॉंग झालीस ना. स्ट्रॉंग परीची स्ट्रॉंग आई. तुला मी, मला तू, हो ना? तुला हे आठवलं? हो बाळा. तुला माहितीये ना, मला एकदा असंच बरं नव्हतं, तेव्हा परीने माझ्यासाठी नवस केला होता. तिने तिने तेव्हा उपाशी राहिली होती आणि मग ती खूप आजारी पडली होती. तेव्हा मी ना तिचं असं टाइम टेबल बनवलं होतं. तिने काय खायचं, काय प्यायचं, कधी खायचं, काय
ते सगळं तुम्ही पाळता ना? हा, तिचं नीट लक्ष ठेवता ना? नाही यश, नाही नेहा, तुझी नेहा यश. तू नेहा आहेस. तू माझी नेहा आहेस. तुझी नेहा यश. परी, बच्चा आई है. ही आई है आपली. आजोबा, नेहा हो ग, शेवटी देवाने माझं ऐकले नाही. हात तुला परत पाठवलं, आपल्या परीसाठी परत पाठवलं तुला. आजोबा, आजोबा, मला खरंच आठवतंय. माझा ना आपला ऍक्सिडेंट झाला ना. आम्ही फार्म हाऊस वरनं येत होतो आजोबा, आणि तेव्हा माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. मग नंतर मला काहीच आठवत नाही आजोबा. मला सॉरी, तुम्हाला खूप त्रास दिला ना मी. हो ना, तुला खूप त्रास दिला ना. कसा आहेस तू समीर? मी तुझी बहीण नेहा आहे समीर. मी नेहा आहे. मला सगळं आठवलंय. मी खरंच नेहा आहे. आपला ऍक्सिडेंट झाला होता ना यश, मला आठवतंय मी पडले. मग नंतर मला नाही आठवतंय, पण यश मी आले परत तुझ्यासाठी. मी आले तुमच्या सगळ्यांसाठी परत. मी परीसाठी परत आले. हो ना परी? खूप त्रास दिला ना मी यश. नाही, मी आले सा. देवासमोर साखर ठेवून येते. ये बाळा. हो ये. याचा अर्थ आजोबा, तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर होतं. तो जयंती या थराला उतरेल असं मला वाटलं नव्हतं. याचा जाब त्याला विचारायलाच हवा. यश, नको. आज मी त्यांच्यामुळे इथे आहे यश. त्यांनी मला खूप जपलंय. आज जर त्यांनी मला सांभाळलं नसतं ना, तर माहिती नाही माझं काय झालं असतं. यश, जे आई वडिलांचं प्रेम मला कधीच मिळालं नाही ना, ते प्रेम त्यांनी मला दिलंय. रक्ताचं नातं नसलं ना, तरी सख्या मुलीसारखं जपलंय त्यांनी मला. તમે કેમ બોલતા નથી? કૃપા કરીને બોલો ને. असं काय करताय? रितेश, तू तरी समजाव ना त्यांना. सांभाळू ने. आता आपल्याला समजा कळलंय ना. हा, तरी पण તમે ते बीजा घरनी लक्ष्मीचे अशी दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी आपल्याला कशी फळेल?
हे बघा, हा आपण समजूया, ती आपल्याकडे पाहुणी म्हणून आली होती. आता ती गेली तिच्या घरी. ती माझी मुलगी आहे, पाहुणी नाहीये. पप्पा, अनु बेटा, मला खात्री होती तू परत येणार, आपल्या घरी परत येणार. हा काय करतो इथे? तुमच्या मुलीला परत घेऊन आलोय. जोपर्यंत तिला तिच्या वडिलांचा आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत तिला नेहा म्हणून नवीन सुरुवात करायची नाही. नेहा, पप्पा, मला सगळं आठवलं. पप्पा, मला माझं सासर मिळालंय, म्हणून मला माझं माहेर नाही गमवायचंय. प्लीज पप्पा, बोला ना काहीतरी. पप्पा प्लीज, पप्पा असं करू नका. तुम्ही माझा आधार आहात. मी तुमच्याशिवाय काही नाही करू शकणार. पप्पा, मी माझ्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करते. तुम्ही आशीर्वाद नाही देणार मला? यशवर्धन चौधरी, माझ्या मुलीची अनुची काळजी घे. तिला कोणताही त्रास होता कामा नये. आता तिने निर्णय घेतलाय, पण तो तिचा हक्क आहे. पण शेवटी बाप म्हणून काळजी आलीच, तिच्यासाठी तळमळणं आलंच. अनु माझ्या जीवाचा तुकडा आहे. जप तिला, फुलासारखा जप. एक बाप म्हणून मी एवढीच विनंती करू शकतो. पण जयंती मेहता फक्त वॉर्न करू शकतो. तिला किंचित जरी त्रास झाला ना, तर तक्षणी मी तिला या घरात परत घेऊन येईन. नाही होणार, काही त्रास नाही होणार. मी शब्द देतो तुम्हाला, जितकी सुखात ती इथे तिच्या वडिलांच्या घरी होती, तितकीच आनंदात ती आमच्या घरी राहील. आय प्रॉमिस. अजून एक प्रॉमिस हवंय. वरचेवर तिला या घरी तिच्या माहेरी पाठवायचं, न चुकता, तिच्या आईसाठी. ऑफकोर्स. पप्पा, यश,
सदा सुखी राहा. काँग्रेस काँग्रेस अनुबेन काँग्रेस आणि यशवर्धन कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी, यशवर्धन जीजू. आता आपला चौधरी आणि मेहता प्रोजेक्ट आहे ना, तो परत छान सुरू झाला पाहिजे. येस. म्हणजे चौधरींकडनं आम्ही आणि मेहताजकडनं तू. मी ते पप्पा ठीक आहे. आता वांधो नदी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू पप्पा. अरे एक मिनिट. किंजल भाभी, भाई क्या गया? मला नाही माहिती. शू तर नितेश भाई काय घ्यायला गेला होता? नाही ते तुम्ही आता नवीन सुरुवात करताय ना, ते जुन्याला साक्षी ठेवून केली ना तर बरं पडेल. नेहा, हे तुझं राहिलेलं हक्काचं तुझ्या. यशवर्धन, हे अनुचं नेहाचं मंगळसूत्र तू तुझ्या हाताने आमच्या समोर तिच्या गळ्यात घाल. अनुबेने सगळं तुमच्या मनासारखं केलं. तुम्हाला तिने लग्न करायला होतं, तिने लग्न केलं. तुमच्या संमतीने करायला, तुमच्या संमतीने लग्न केलंय. आता वाट कसली बघता काका घ्या. चला बोला शुभमंगल. सावधान.